भारत देश हा कृषीप्रधान देश असून आपल्या देशाची अर्थव्यवस्था आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. सुमारे 75 कोटी लोकसंख्या आज ही शेती व्यवसायाशी निगडीत असून सुमारे 75 कोटी लोकसंख्येला आज ही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असतो. आपल्या देशातील ग्रामीण भागातील शेतकरी हे नेहमी निष्ठेने व प्रामाणिकपणे शेती व्यवसाय करीत आलेले आहेत. तसेच ते शेती व्यवसायाबरोबर शेळीपालन करून, पशुपालन करून व कुक्कुटपालन करून आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेले आहेत. परंतु गेली 5 वर्षे झाले आपल्या देशापुढे दुष्काळाचे सावट, तसेच शेतीसाठी अपुरा पाणीपुरवठा, तसेच शेतीसाठी अपुरे भांडवल व अवकाळी गारपीट यामुळे आपली शेती ही प्रचंड अडचणीत आलेली दिसून येत आहे. पर्यायाने आपल्या देशातील शेतकऱ्यापुढे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला दिसून येत आहे. या सर्व कारणामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला दिसून येत असून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती अनेक बँकाचे, पतसंस्थाचे, विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज आपणास पाहावयास मिळत आहे. मित्रांनो, आपल्या देशात नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडलेली असून NDA घटक पक्षाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा केंद्र सरकार स्थापन झालेले असून 9 जून रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन हॅट्रिक ही पूर्ण केलेली आहे. मित्रांनो, गृहमंत्री म्हणून अमितजी शहा यांच्याकडे जबाबदारी असून देशाचे अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्याकडे पदभार आहे. तसेच कृषी मंत्री म्हणून शिवराजसिंह चौहान हे जबाबदारी पार पाडत आहेत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार हे काम पाहत आहेत. मित्रांनो, आज 28 जून 2024 असून आज आपल्या राज्याचा अर्थसंकल्प माननीय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा हे विधानभवनामध्ये मांडणार असून मित्रांनो, आपल्या देशातील शेतकऱ्यापुढे अनेक समस्या व अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याकडून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व 7/12 कोरा करावा अशी चर्चा सुरू असून विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा होणार असल्याची चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू असून शेतकऱ्याकडून तशा पद्धतीची अपेक्षाही व्यक्त होत आहे. मित्रांनो, यामुळे 5 कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून शेती व्यवसाय आपला बळकट होण्याची शक्यता आहे व त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही बळकट होईल.